आमदार प्रकाश अण्णा सोळंके, नमिताताई पुंडरा, संदीपजी क्षीरसागर, विजयराजे पंडित, नारायणाबा पाटील या ठिकाणी उपस्थित, माजी आमदार साहेबराव नाना दरेकर, भीमरावजी धोंडे, लक्ष्मणजी पवार, त्याचप्रमाणे आपले ॲडिशनल चीफ सेक्रेटरी श्री दीपक कपूर या ठिकाणी उपस्थित, समीर काझी, शंकर देशमुख, रमजान तांबोळी, दत्ता काकडे, रश्मिताई बागल, श्री गावडे, श्री अविनाश पाठक, श्री जीवने, श्री विजय घोगरे, श्री तिरमनवार, आपण या ठिकाणी ज्यांचा सत्कार केला ती आपल्या खो खो संघाची कर्णधार प्रियंका इंगळे, मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि उपस्थित सर्व माझ्या शेतकरी बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की एका महत्त्वाच्या कामाचं भूमिपूजन करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो आहोत. आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की ज्यावेळी कृष्णा खोऱ्याचं आणि भीमा खोऱ्याचं नियोजन होत होतं, त्या नियोजनाच्या वेळी भीमेच्या उपखोऱ्यामध्ये मराठवाड्याचा भाग येतो, त्यामुळे मराठवाड्याला देखील कृष्णा खोऱ्याचं पाणी मिळालं पाहिजे अशा प्रकारचा विचार पुढे आला. आणि त्यातून त्या काळामध्ये आमचे नेते गोपीनाथराव मुंडेजी असतील किंवा मराठवाड्यातले अनेक नेते, या सगळ्यांनी विशेष प्रयत्न करून कृष्णा खोऱ्यातनं 23 TMC पाणी हे मराठवाड्याला मिळालं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय केला. दुर्दैवाने त्यानंतर काही कारणाने तो निर्णय योग्य प्रकारे त्या ठिकाणी इम्प्लिमेंट झाला नाही आणि मग त्याच्या पाठपुरावा सुरू झाला. त्याची कथा आता आपल्याला सुरेश अण्णा धस यांनी सांगितली. हा सगळा पाठपुरावा सुरू असताना विशेषतः 23 TMC जे पाणी आहे, या 23 TMC पाण्यापैकी केवळ 7 TMC पाणी हे सापडलं, बाकी पाणी सापडलंच नाही. मी